तर ठाण्यात भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे। राजकीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। ठाणे महानगरपालिका निवडणूक काल झालेल्या युतीच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेची एक सकारात्मक चर्चा झाली आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 नगरसेवक आहेत। त्यापैकी शिवसेना पक्षाला 87 जागा मिळण्याची शक्यता, भाजपला 40 जागा सोडणार राजकीय सूत्रांची माहिती आहे। उर्वरित 4 जागांसंदर्भात लवकरच तोडगा निघेल। त्या 4 जागांवर भाजपच्या जागेवरती काही ठिकाणी शिवसैनिक जागा मागतात, भाजप देखील शिवसेनेच्या काही जागा मागतायत। रिजवान शेख आपले प्रतिनिधी ठाण्याहून आपल्या सोबत जोडले गेले। रिजवान, ठाण्याची नेमकी सध्या काय स्थिती आहे महायुतीबाबत? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर महायुतीची 4 वेळा बैठक जी आहे ती ठाण्यामध्ये पार पडलेली आहे, परंतु अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर सीट चेंजचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम टप्प्याने पोहोचलेला आहे आणि सीट चेंजचा जो फॉर्म्युला आहे तो देखील महायुतीचा ठरलेला आहे। आणि विशेषतः आपण जर पाहिलं ठाणे महापालिकेमध्ये 131 जागा आहेत, तर शिवसेनेला जी राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे ते 87 जागा सोडण्यात येणार आहे, तर भाजपला 40 जागा। आणि असे 4 ठिकाणी, ज्या ठिकाणी कळवा असो, नौपाडा असो, घोडबंदर असो, या ठिकाणी 4 जागा ज्या आहेत आतापर्यंत तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये। आणि विशेषतः भाजप आणि शिवसेनेमध्ये जे अंतिम अल्टिमेटम आहे ते देखील देण्यात आलं होतं। विशेषतः संजय केलकर यांनी देखील शिवसेनेला अल्टिमेटम दिलं, तर त्यावर ठाम असताना निगमन गावकर यांनी देखील सांगितलं की जे केलकरांनी सांगितलं त्यावरती आम्ही ठाम आहोत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे जर संपूर्ण 4 ठिकाणची जी जागा आहे त्याचाही देखील जो निकाल आहे तो महायुतीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।